व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस सर्वत्र साजरा होतोय। प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम साजरा करत आहे। प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या देखील वेगळी आहे। असंच काहीसं प्रत्येकाच्या प्रेमाच्या बाबतीत असतं। अनेक तरुण विद्यार्थी हे व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना आपल्या भाषेतील प्रेमाची व्याख्या सध्या मांडत आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। आपल्यासोबत अनेक विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काही तरुण देखील आहेत इथे। खरंच आज व्हॅलेंटाईन डे आहे, प्रेमाचा दिवस साजरा करतोय। एक प्रेमाची आठवण किंवा कशा पद्धतीने आज तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये हा व्हॅलेंटाईन डे साजरा केलाय? ॲक्च्युली व्हॅलेंटाईन्स डे हा एक खूप वेस्टर्न कॉन्सेप्ट आहे। तर इवन दो आजकालच्या यंग तरुण जे स्टुडंट्स आहेत त्यांना ह्या पर्टिक्युलर गोष्टी सेलिब्रेट करायला आवडतात, पण आम्ही आमच्या कॉलेजमध्ये हे गोष्टी एकदम वेस्टर्न कल्चरने न सेलिब्रेट करता आम्ही ह्या डेला एक मराठी दिवस आणि एक मराठी आम्ही एक फेस्ट ऑर्गनाईज केलं। त्याच्यासाठी स्टुडंट्सने एक छोटासा फ्लॅश मॉब तयार केलेलं। अपोजिट जेंडर अट्रॅक्शन झालं की असं एक असतं की हा मला खूप समजून घेतो आणि त्याला आपण कधी कधी असं प्रेम वगैरे समजतो, पण एक असतं की आपल्याला एवढं कळत नसतं की नक्की आपल्या मनात कोणती भावना आहे त्याच्याबद्दल, की खरंच प्रेम आहे की मैत्री आहे। प्रेम इम्पॉर्टंट नाही की मुलगीच असावी किंवा गर्लफ्रेंड असावी, असं काही नसतं। आपल्या घरात आपली फॅमिली असते, फ्रेंड्स असतात, कोणीही नातेवाईक असतात ज्यांच्यासोबत आपण पर्सनली कनेक्ट असतो। तर असं इम्पॉर्टंट नाही की गर्लफ्रेंड असावी किंवा बॉयफ्रेंड असावा। आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची लोकं पण असतात, जसे आई वडील असतील। हे वेस्टर्न कल्चर आहे, आता सध्या एक्सेप्ट पण केलं जात आहे, चांगली गोष्ट आहे, आम्ही पण एक्सेप्ट करतो। पण मला असं वाटतं की आई वडील सुद्धा इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांचे जे काही हे सगळे प्रेमाचे दिवस आहेत, तर आपण आपल्या जवळच्या लोकांसोबत पण हे सेलिब्रेट केलं पाहिजे। माझ्यासाठी तर माझं पहिलं प्रेम म्हणजे माझी आई। माझी आई माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे। आणि राहिला प्रश्न प्रेमाचा, तर प्रेम म्हणजे फक्त टाइमपास नसतं, तर ती एक जबाबदारी असते त्या मुलीची, तिच्या फॅमिलीची। पुढे जाऊन जर फक्त टाइमपास असेल तर काहीच गोष्टी आपल्याला मॅटर नाही करत, पण जर पुढे जाऊन आपल्याला त्या मुलीसोबत आयुष्य घालवायचं असेल तर ती एक खूप मोठी जबाबदारी म्हणून आपल्यावर असते। पोरगी सोडून जाऊ शकते पण मित्र कधीच नाही सोडून जाऊ शकत। आज जे आम्ही एन्जॉय करतोय व्हॅलेंटाईन डे, हा आम्ही फ्रेंड्स मध्ये एन्जॉय करतोय। बघा मॅम, आम्हाला प्रेम बीम फक्त आमची मित्र हे आमचं प्रेम आहे आणि हा आमचा भगवा। बस, जय हिंद, जय महाराष्ट्र। अनेकांनी प्रेमाची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या भाषेत साजरी केलेली पाहायला मिळालेली आहे। त्यामुळे नक्कीच हा व्हॅलेंटाईन डे खूप खास प्रत्येकासाठीच असलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।